हे सोडून राहिलो डायरेक्ट अशी नागिन डान्स करू राहिली हे बघ. हँडल सोडतो हे देखो. आणि संजू काय खाते? नाम पण ना आता सांगितलं होतं तुला मार देऊ का? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि पोषांनो मस्तपैकी आज पण दिवसाची सुरुवात झालेली आहे. सण आज थोडासा जास्तच वरती आला, तुम्ही बघू शकता. आणि सुपर डुपर असं नाशिकचं वातावरण. पोषांनो काय होतंय, दिवसा एकदम म्हणजे सकाळचं एकदम क्रिस्टल क्लिअर वातावरण असतं, परंतु थोडंसं दुपार झाली की लगेच ढगं वगैरे निघतात, पावसाचं वातावरण होत आहे. आज मी तुम्हाला घेऊन जातोय नाशिकची जी फेमस ग्रेप्स आहे त्या ग्रेप्स तुम्हाला दाखवतो मस्तपैकी. सुपर डुपर आजचं पण वातावरण. मी थोडंसं दरवाजा लावतो. तर मित्रांनो मस्तपैकी इकडचं वातावरण बघा, इकडे पक्षी वगैरे आहेत. ह्या साईडला खूप पक्षी आहेत बरं का पोषांनो. तर इथे मित्रांनो हा आहे गव्हाचा बाग. काय म्हणून राहिलो. तर मित्रांनो हा बघा किती छान सुंदर असा गहू आहे आणि सुपर डुपर दिसू राहिला ना, एकदम मस्त गव्हाचं क्रॉप आहे आणि ओंब्यांवरती गहू आलाय असं याला म्हणतात. तर आता हे बघा त्याची साईज बघा बरं का, खूप छान असा गहू आहे आणि एकदम मस्त आहे. या साईडला आहेत ग्रेप्स, नाशिकची जी ओळख आहे ग्रेप सिटी म्हणून. तर इकडे बघू शकता तुम्ही एकदम सुपर डुपर पोषांनो ग्रेप्स. आणि हे ग्रेप्सचा जो शेफ आहे तो गोल आहे बघा, गोलमनी आहे त्याला बघू शकता तुम्ही. आणि हा जो असतो याला घड म्हणतात, इकडे काय म्हणतात, घड म्हणतात मित्रांनो. मस्तपैकी सुपर डुपर याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत. अजून मी पुढच्या बागामध्ये घेऊन जातो, तिथं तुम्हाला वेगळ्या प्रकारचे ग्रेप्स दिसायला बघायला भेटतील. हा जो बाग होता हा गोल म्हणजे गोलमनी होते, या द्राक्षांची जी मनी होती ते गोल होते. आणि इकडचा हा जो बाग आहे द्राक्षाचा, याच्यामध्ये जे द्राक्ष आहेत, जे आपल्याला द्राक्ष बघायला मिळतील ते थोडेसे लांबडे आहेत, म्हणजे लांब साईजचे आहेत. ते तुम्हाला मी दाखवतो. तर इकडे बघू शकता तुम्ही, हे ते ग्रेप्स आहेत आणि याची साईज बघा. हे बघा एकदम मोठे मोठे लांब लांब यांची साईज आहे हे बघा. तर अशा प्रकारचे जे द्राक्ष असतात त्यांच्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी असतात. इकडे मस्तपैकी सकाळचा चहा आणि नाश्ता पण आलाय. आणि इकडचं वाईब वेगळाच नंबर, मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यामध्ये सकाळचा चहा आणि नाश्ता पिण्याची जी मजा आहे ना बघा ना, नेक्स्ट लेवल. चला मस्तपैकी चहा वगैरे घेऊ. मला थोडासा झालाय खोकला आलेला, म्हटलं थोडासा याच्यामध्ये अद्रक जास्त टाक. आताच मी एक तयार झालेला रामफळ काढलाय मस्तपैकी, छान आहे बघा, तुम्ही बघू शकता तयार झालेला रामफळ. इकडे आपली एमओडी वॉर्मअप हो राहिली. मागच्या शनिवारी आपण बाईक काढली होती, कळवण राईड गेलो होतो आपण. तर तेव्हा आपण झाली वॉर्मअप वगैरे झाली. चलो तर मित्रांनो आपण आपली एमओडी मागच्या शनिवारी काढली होती, कळवणला आपण बाईक राईड केली होती. तर तिथून ही ठेवून दिली होती पैशानं, झाकून ठेवून. तर आज योगायोग आला, आज मी चाललोय मस्तपैकी सय्यद पिंपरीमध्ये हॉस्पिटलला. मला आलाय जोराचा खोकला पैशानं, तर हॉस्पिटलला जाऊन येतो, खोकल्यावरचं औषध वगैरे घेऊन येतो मस्त. चलो पैशानं. मस्तपैकी मी सांजला घ्यायला आलोय. हॅलो सांज. हे बघा पिप्सी. हे बघा पेप्सी मँगोची आहे. पप्पा खाली पण मँगोची पिप्सी आहे बघा. तू फॉलोअर्सला काय सांगशील सांग. मी हा आमच्याकडे पिप्सी आहे. अजून अजून बेपस आहे. लाईक कर शेअर कर. कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. तर मी सांजूला घ्यायला आलोय मस्तपैकी. आता सकाळी आपण रामफळ काढला होता, तो आता आपण खाऊ राहिलो. इकडे पण आहे बघा. आणि संजू काय खाते? नाम पण ना आता सांगितलं होतं तुला मार देऊ का? अरे बापरे, आता सांगितलं होतंच. तर संजू खाऊ राहिली रामफळ. चला या मित्रांनो रामफळ खाऊया आपण मस्तपैकी. भावांनो ही TVS ची कुठली तरी ज्युपिटर आहे भावांनो. पहिल्यांदा मी स्कूटी चालू राहिलोय. साला जेव्हा मी हे सोडून राहिलो डायरेक्ट अशी नागिन डान्स करू राहिली हे बघ. हँडल सोडतो हे देखो. साला कशी बाईक ही स्कूटी चालवायची सांगा मला. म्हणजे मी पहिल्यांदा स्कूटी चालू राहिलो आणि ती डान्स कशी करते बघा. हे बघा डांडा 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 डांडा. तिच्या बायची कटकट साला ही तर आपल्या डायरेक्ट स्वर्गातच घेऊन जाईल रे पोशाव. आपली एपजोडी एमुडीच बरी आहे रे पोशाव. ही तर डायरेक्ट अशी नागिन डान्स करत बायला बाबा बेकार काम आहे रे. तर भावांनो दुसऱ्या दिवसाची सुरुवात मस्तपैकी झालेली आहे. आणि पोषानं तुमचा पोषा भाई इकडे आहे. तर मित्रांनो ती आपण बाईक जी म्हणजे बाईक नाही रे मित्रांनो, ती आपण जी स्कूटी चालवली ती ज्युपिटर TVS काहीतरी ते म्हणजे हँडल बारमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, डायरेक्ट ती अशी तळपायची एकदम जबरदस्त. म्हणजे
80-90च्या स्पीडने जर राहिलो असेल, जर ब्रेक मारले असते तर डायरेक्ट स्किड झाली असते, रस्त्याच्या बाहेर फेकला असता. अशी ती स्कूटी होती. मला काय स्कूटीचा एवढा काही एक्सपिरियन्स नाही, मी जास्त काय चालवली नाही स्कूटी. तर तुम्हाला काय वाटतं त्या स्कूटीबद्दल मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच अमेझिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय. सी यू सून.